पाण्याच्या प्रश्नामधून चाललेला संघर्षा निमित्त सच्चे लोकांचे समन्वय या लोकांमध्ये इंग्रजांच्या काळापासूनच पाठ आहे. दुनियाच्यामध्ये आदरणीय गेम बाबा यांनी केली त्याच्याबद्दल आपण काय देशात एप्रिल महिना आहे पण त्याचे अलर्ट होत आहेत. म्हणजे इंग्रजांनी या डावा कालव्याची आणि चंद्रापूर धरणाची निर्मिती केली ती पूर्णतः शेती सिंचनासाठी ही केली गेली होती. काही कालखंडानंतर दुष्काळ ज्यावेळेस पडला त्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये मालेगावला पिण्याच्या पाण्यासाठी लोकसंख्येच्या तुलनेने त्यांना 250 टीएमसी पाणी हे आरक्षित केलं. त्याच्यात आमचं एक आवर्तन कमी झालं रब्बीसाठी जे आम्हाला मिळत होतं. त्यानंतर काही कालखंड गेल्यानंतर 42 टीएमसीचा तळवाडे धरण म्हणून मालेगावला लागून त्यांनी एक तलाव तयार केला आणि तिथे काही पाणी पुन्हा आरक्षण वाढत गेलं. लोकसंख्या वाढत गेली, आरक्षण वाढत गेलं. असं करत आमचे जे जुने ब्लॉक धारक होते त्यानंतर जे काही आम्हाला रब्बीमध्ये 2 ते 3 आवर्तन मिळत होती ती कमी होत गेली. मग शेतकऱ्यांनी मध्यंतरीच्या कालखंडामध्ये लालजी दौलत पाटील असतील, आमच्या येथील पंडित भांबरे असतील, आज ती लोक हयात नाही. त्यांनी बरंच जनजागृती करण्याचा लोकांकडे प्रयत्न करून पाहिला. त्यात शेतकऱ्यांची चुकी अशी झाली की 7 नंबरचा जो फॉर्म असतो सरकारचा पाणी मागणीसाठी तो त्यांनी न भरता त्याच्यामुळे कागदोपत्री डिमांड कमी झाली. लोक त्यावेळेस पाटबंधारे अधिकाऱ्यांची चिरमिरी करून 2 पैसे देऊन ते भरणा करून घेत होते. त्यांना याचा विपर्यास भविष्यात काय होईल याची जाणीव नव्हती आणि त्यामुळे कागदोपत्री डिमांड कमी होत गेली आणि त्याचाच फायदा उठवत मालेगाव महापालिकेने आमच्यावर हा सबुंद आरक्षणाचा घाला आम्हाला आला. त्याच्यानंतर तेच तळवाडे धरण जे 42 टीएमसीचं होतं त्यांनी ते 84च केलं. दुप्पट झाल्यामुळे तिथं पाण्याचं स्टोरेज वाढवलं. जे काही आवर्तनाचा कालावधी असतो रब्बीमध्ये याचं डिस्टन्स वाढत गेलं आणि शेतकऱ्यांच्या त्या लालजी पाटील किंवा पंडित भांबरे या सगळ्या लोकांनी ज्यावेळेस तो उठाव केल्यानंतर मालेगावच्या गिरणा डॅम मधून पाणी आरक्षण केलं. गिरणा डॅम मधून पाणी उचलायला मालेगाव महापालिकेला वीज बिलाचा खर्च खूप प्रचंड मोठा होता. त्या अनुषंगाने त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून हे पाणी इझी त्यांना मिळत होतं. त्यामुळे ह्याच पाण्यावर त्यांनी डल्ला मारत गेले आणि शेती सिंचन हे कमी होत गेलं आणि आता नारपार सारखी चांगली योजना माननीय दादा भुसेंच्या प्रयत्नातून त्यांनी काहीतरी 4180 करोड रुपये जवळजवळ या ठिकाणी मंजूर केले. भुसे साहेबांच्या या कामाचं आम्ही अभिनंदन करतो. परंतु त्याच चंद्रापूर धरणावर जे 2 कॅनॉल आहेत, एक गिरणा डावा कालवा आणि एक गिरणा उजवा कालवा, जे पूर पाणी समजा पुनच आम्हाला मिळत होतं त्या पूर पाण्यावर त्यांना ते पाणी जास्त स्पीडने घेऊन जाण्याचा त्यांचा मानस दिसतो. आम्ही त्यांच्याशी पण चर्चा केली. गिरीश महाजन साहेब यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विखे पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली. त्यांना निवेदन दिले आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आम्ही आमच्या स्थानिक आमदारांनाही या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितलो. भुसे साहेबांची बैठक झाल्यानंतर भुसे साहेबांनी काही त्या ठिकाणी मुद्दे दिले. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की आम्ही इथं कमी लोक तुमच्या बैठकीला आलो आहोत कारण हा जनतेचा रेटा असतो. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हा प्रश्न जनतेसमोर ठेवतो. ठेवल्यानंतर लोकांनी तिथं आधी प्रतिक्रिया केली. सर्व सभेमध्ये आम्ही आयोजन केलं. 20 गावातले लोक जमा झाले. 2-2.5 लोकांचा त्या ठिकाणी समुदाय आला. त्या जनसमुदायासमोर हा विषय ठेवला. लोकांनी प्रचंड विरोध केला. त्यांनी मग जे काय काम घेतलंय विस्तारीकरण गिरणा डावा कालव्याचं त्याला प्रचंड विरोध होत असताना सुद्धा त्यांनी हा मुळात अट्टहास करायला नको होता. कारण भुसे साहेबांकडनं आमच्या सुद्धा खूप अपेक्षा आहेत. एक चांगला हुशार माणूस आहे म्हणून हे सर्व त्यांनी नारपारची योजना मंजूर केली. प्रश्नांबाबत त्यांनाही तळमळ आहे. परंतु एक शेतकरी या नात्याने आमच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. कारण जर तुमचं नारपारचं पाण्याला किती दिवस कायदेशीर जर बघितलं त्यांच्या ते एस्टिमेटच्या कॉपी बघितल्यानंतर
त्या गोष्टीला 8-9 वर्षे लागणार आहे. 9 वर्षाच्या कालखंडामध्ये समजा आता सांगतायत सरकारचं एक माहिती हवामान तज्ञांकडनं येते की येत्या 2 वर्षात हा दिवसचा मोठा प्रभाव होणार आहे असं जाणवतंय. एकीकडे टेम्परेचर पण खूप वाढलेलं आहे, बाष्पीभवनाचाही रेट खूप वाढलेला आहे आणि मग आम्ही त्यांना म्हणजे त्या गोष्टीला आमचा प्रचंड विरोध आहे. त्यानंतर त्यांनी ती निविदाही काढली. आम्ही निविदा रद्द करावी म्हणून एकमुखाने मागणी केली की जोपर्यंत चंकापूरमध्ये नार पारचं पाणी पडत नाही, कारण ते प्रचंड मोठं काम आहे नार आणि पार. त्या कामाला शासकीय कालबद्धतेनुसार जरी ते 9 वर्ष लागत असतील, पण आम्हाला असं वाटतं की या कामाला प्रचंड मोठा 10 वर्ष लागू शकतात, 20 वर्ष लागू शकतात. आज सरकारमध्ये युती सरकार आहे, आम्ही युती सरकारचेच कार्यकर्ते आहोत, परंतु युती सरकारचे कार्यकर्ते असताना त्यांनी आम्हाला या गोष्टींना सर्व विश्वासात घ्यायला गरजेचं होतं. शेतकऱ्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेणं गरजेचं होतं, परंतु त्यांचा जो अट्टाहास चालू आहे त्यांना आम्ही प्रचंड विरोध केलेला आहे. मध्यंतरी शेगोडा बंधाऱ्याजवळ त्यांनी काही जेसीबी पाठवले, काही शेतकऱ्यांनी तिथं एका मॅसेजने 100, 200, 500 शेतकरी तिथं हजर झाले. शेतकऱ्यांनी विरोध केला, मग इरिगेशन अधिकाऱ्यांनी परत माघारी बोलवले, त्यामुळे ते काम थांबलं. आता विषय असा आहे, आम्ही आता मध्यंतरी मग आमचे स्थानिक जे आमदार आहेत, दिलीप बोरसे साहेब, त्यांना विनंती केली की आम्हाला एकदा मुख्यमंत्री साहेबांसमोर 5 मिनिटाची बैठक इथं आयोजित करून द्या, जे आम्हाला त्यांना सांगता येईल की हा पैशाचा अपव्यय आहे. जर तुमचं नारपारचं पाणी चंद्रपूरमध्ये पडायला जर 9-10 वर्ष लागणार आहे, तर तुम्ही का हा अट्टाहास आजपासून करता? तुम्ही 100% तुमचाही विकास व्हायला पाहिजे, तुमच्या स्थानिक शेतकऱ्यांचाही विकास झाला पाहिजे, उद्योजकांचाही विकास झाला पाहिजे, याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु नारपारचं पाणी अगोदर चंद्रपूरमध्ये पडू द्यावं आणि मग या सर्व विकासाला तुम्ही चालना द्यावी, मग विस्तारीकरण करावं, मग आस्तारीकरण करावं, म्हणजे तो शेतकरी वाचेल आणि तुमचं इंडस्ट्री असेल किंवा मालेगाव पिण्याचा प्रश्न असेल. आता मालेगावला महापालिकेला 900 टीएमसी पाणी आरक्षण आहे गिरणा डॅम मधून आणि कागदोपत्री पाहिलं तर फक्त 250 टीएमसी पाणी तिथून करतात. सौर ऊर्जेला सर्व सरकार आजकाल प्राधान्य देत आहे. मग सौर जर महापालिकेला त्यांना वीज बिल जास्त येत असेल तर त्यांनी सौर ऊर्जेसाठी जागा घ्यावी आणि सौर ऊर्जेने ते पंप चालवावे गिरणा डॅम मधून, म्हणजे हा शेतीचा पाण्याचा प्रश्न इथं व्यवस्थित राहील आणि तिकडेही मालेगावला पिण्याचं पाण्याचं नियोजन होईल. हा सर्व भाग आहे या सर्व प्रकरणात. बघूया आता पुढे बोरसे साहेबांची तारीख, आता ते म्हटले आम्हाला की तारीख मिळवून देतो. मुख्यमंत्री साहेबांची जर बैठक झाली तर मला खात्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत हुशार आहे. ह्या सर्व विषयाचा कांगोरा लक्षात घेऊन या कामाची जी निविदा निघाली आहे ती रद्द करतील अशी आशा आम्ही बाळगून आहोत. 36 जे नारपारची जी योजना आहे तिथंच मुळात 7 एमआय टँक त्यांना बांधायची आहे, छोटी 7 धरणं बांधायची. ते जर त्यालाच गेस्टेशन पिरियड म्हणजे त्या योजनेला म्हणजे भाऊसाहेब यांच्या पासून पूर्वापासून जो चालू होता, मग व्यंकटराव अण्णा आले, नंतर प्रशांत हिरे आले, आता दादाजी भुसे या भागामध्ये नेतृत्व करतात. दादा भुसेंकडे आजही लोक अशी अपेक्षा करतात की तो भाऊसाहेब यांच्या वेळेस आपलं जे मुख्यमंत्री पदाची संधी ह्या रत्नागिरी पट्ट्याची किंवा नाशिक जिल्ह्याची हुकली आहे, त्या दृष्टीने लोक दादा भुसेंकडे बघत असताना त्यांनी हा क्षणिक आपल्या माळमाथ्याचाच असलेला स्वार्थ साधावा की मुख्यमंत्री पदासारखा विशाल दृष्टिकोन ठेवावा. मुख्यमंत्री पद बाबत ते माझं जरा बोलणं घाईचं होईल, परंतु माळमाथा सुद्धा शेतकऱ्यांचाच विषय आहे. परंतु आम्हालाही वाटतं त्याही शेतकरी बांधवांना प्रगती झाली पाहिजे, त्यांनाही पाण्यापासून वंचित राहावं लागतं. परंतु ते करत असताना तेवढं स्टोरेज तुमच्याकडे नाही. आज चंद्रपूरमध्ये 300 टीएमसी पाणी साचेल इतका गाळच आहे, त्याची कॅपॅसिटी फक्त 2700 टीएमसी आहे आणि त्याच्यात 300 फुटाचा गाळ आहे. पण तुम्ही तो गाळ काढला असता कदाचित 300 टीएमसी पाणी वाढलं असतं. मग हा अट्टाहास कशासाठी? विस्तारीकरण म्हणजे तुमची वहन क्षमता वाढवणे. वहन क्षमता वाढवल्यानंतर जे काही म्हणजे या कालव्यानजीक जे काही लाभार्थी शेतकरी आहेत यांच्यावर प्रचंड मोठा घाला येणार आहे. तदनंतर आता लखमापूर सारख्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी जी काही योजना आहे, मी माझ्या गावापुरता बोलतो, अशा अनेक योजना आहेत या गावा कॅनलवर. पाण्याच्या सुद्धा शॉर्टेज पडण्याची शक्यता आहे. आता माझ्याच गावात एक दिवस आड करून पाऊस पाणी सध्या चालू आहे एप्रिल मध्ये.
म्हणलं होते. त्यांनी साधक बाधक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भुसे साहेबांचे आम्ही जुने कार्यकर्ते आहोत. असं काही नाही भुसे साहेबांना आमचा विरोध आहे व्यक्ती म्हणून अजिबात नाही. अत्यंत हुशार माणूस आहे. कौतुक करावं तेवढं थोडं. कारण त्यांनी मध्यंतरी कृषी विद्यापीठं आणली 5. आमच्या इथे डाळिंब संशोधन केंद्र उभं झालं. ठीक आहे, त्या डाळिंब संशोधन केंद्रामध्ये पाहिजे तसं काही संशोधन दिसत नाही. 72 एकर जमीन आहे, पण काही तिथं आमच्या लखमापूर गावची 72 एकर जमीन त्यांना दिली. तिथं साठी माती पाणी परीक्षणाची सुद्धा सोय या शेतकऱ्यांसाठी केली नाही. एक अधिकारी हिरे म्हणून एक हिरे म्हणून अधिकारी तिथं बसलेले आहेत. काहीतरी काम चाललं आहे. जेवढा पगार शासनाने या सगळ्या एवढा गोष्टी सुद्धा कोणी बांधत नाही. संशोधनाचा विषय आहे. लोक AI टेक्नॉलॉजी वापरतायत आणि मग आपण काय एवढे मागासलेल्या विचाराचे आहोत? हा खरा मूळ प्रश्न आहे. काम करत गेल्याने ऑटोमॅटिकच जनता दखल घेत असते. ते मुख्यमंत्री होऊ पण शकतात आणि आमच्याही शुभेच्छा असतील. आमच्याही शुभेच्छा त्यांना असतील. परंतु त्यांनी आमच्यावरती हा आकस करू नये आणि या कामाचा अट्टास करू नये अशी त्यांना आमची विनंती आहे. मी तर असं म्हणतो, तुम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. यांच्याशी काय आहे, शेवटी आजकाल सोशल मीडिया किंवा मीडियाच्या माध्यमातून हे प्रभावी अस्त्र आहे जनतेच्या भावना कळवणं. आता शेतीचं कंबरडं मोडलेलं आहे, मजुरांचा अभाव आहे. असं टेम्परेचर राहिल्यानंतर आम्ही शेती कशी करायची हा सुद्धा एक प्रश्न आहे. उन्हाळी पिकं आम्ही करूच शकत नाही. म्हणजे 6 महिने आम्हाला घरी बसून तुम्ही सांगा, आजच्या बाजार भावाचे सर्व बघितले, सर्व शेतीमालाचे. आणि आता मी स्वतः पेस्टिसाइडचा शॉप ओनर आहे. पेस्टिसाइडचा ग्लोबल वॉर्मिंगमुळे शेतकऱ्याचा प्रचंड खर्च वाढलेला आहे. त्याचा जीएसटी मध्यंतरी केंद्र सरकारने निर्णय घेतले की जीएसटी कमी करायचे. परंतु जे जास्त विक्री होणारे प्रॉडक्ट होते, ते आता पेस्टिसाइड हा विषय असा आहे की 18% जीएसटी आहे. तो जर समजा 3% केला असता तर शेतकऱ्याला 2 पैशाची बचत झाली असते. त्याच्या खिशात 2 पैसे मिळाले असते. अनेक विषय आहेत. आता गावागावात आम्ही बघतो, पूर्वी कॉन्क्रिटीकरण नव्हतं, शेणाने सारलेल्या गल्ल्या होत्या, खूप कूल वातावरण असायचं. या येणाऱ्या उन्हाळ्यात आम्ही बघतो आहोत, अत्यंत कोहालीचं जीवन आमचं सुद्धा झालंय. इथं ग्रामीण भागात राहायला खूप आनंद मिळतो. मातीची धाब्याची घरं, आता ते हे सर्व गावामध्ये पण थंड होत नाही. सिमेंटचे जंगल उभं करणं चालू आहे. पर्यावरणावर विचार करायला कोणीही सरकार तयार नाही. त्या गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे. आपण चीन आणि यांच्या रशिया, जापान सारख्या लोकांची तुलना करत असतो आणि मग आपण इतके मागासलेले का आहोत? सरांनी जो चीनचा उल्लेख केला, त्या चीनमध्ये हजारो एकर तिथं वाळवंट होतं. तिथं त्यांनी झाडं लावून तिथं वनाची निर्मिती केलेली आहे. ऑक्सिजनसाठी आणि कार्बनसाठी सुद्धा. खरं म्हणजे सुद्धा मिळतं त्याच्यात. खरं म्हणजे आज शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी शिक्षण घेणे गरजेचं आहे. परंतु सगळीकडे खाजगीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची